हाय हॅलो सगळ्यांना. तर आज आहे आमच्या लग्नाच्या स्टोरीचा पार्ट 6. तर हे मला पाहायला आले, ती तारीख होती 23 मार्च. अगदी एकच दिवस मध्ये जाऊन 25 मार्चला माझा बड्डे होता. तर खूप छान पद्धतीने माझ्या वडिलांनी माझा बड्डे सेलिब्रेट केला होता. माझ्या माहेरी साजरा झालेला हा माझा बड्डे शेवटचा बरं का. तर खूप छान त्यावेळेस आहे ना, फोटो काढण्यासाठी काही मोबाईल नव्हता. त्यावेळेस मोबाईल नसल्यामुळे फोटो काढण्यासाठी कॅमेरा लागायचा आणि तो कॅमेरा आमच्याकडे होता. त्याच्यामध्ये रोल टाकून आणला होता. येताना केक आणला, मस्त पुरी भाजीचं जेवण केलं, मळ्यातल्या सगळ्या बायकांना बोलवलं, माझ्या सगळ्या मैत्रिणींना बोलवलं. आता सगळे फोटो काय मी तुमच्याशी शेअर केले नाहीत. जेवढे काही आमच्या घरातले आहेत ना, तेवढे मोजकेच फोटो मी तुमच्याशी शेअर केले. तर या फोटोमध्ये माझी आजी मिसिंग होती, कारण आजी नगरला होती. आजीला डिस्चार्ज मिळाला आणि लगेचच आत्याच्याच घरी ठेवलं होतं, कारण आजीचं हार्ट फक्त 25% काम करत होतं. त्यामुळे काही इमर्जन्सी लागली तर जवळच्या जवळ हॉस्पिटलमध्ये अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर आत्याचं घर होतं. त्याच्यामुळे तिला तिकडेच ठेवलं होतं. त्यामुळे आजी काय फोटोमध्ये नव्हतीच. खरं तर आजीला खूप मिस केलं बरं का. बड्डेच्या दिवशी मी म्हणजे मनात येत होतं की हा माझा इथे साजरा होणारा शेवटचा बड्डे कदाचित असू शकतो, कारण हे लग्न जमण्यासारखं दिसत होतं. हे सगळ्यांनाच कळून चुकलं होतं. म्हणूनच माझ्या वडिलांनी माझा बड्डे सेलिब्रेशन करायचा घाट घातला होता. आणि खरंच मनातून कुठेतरी खूप हळवी झाले होते मी. पण एवढी काही असं दाखवता येत नव्हतं, कारण व्यक्त व्हायला सुद्धा आहे ना, तेव्हा असं काही कळतच नव्हतं की या व्यक्तीजवळ व्यक्त व्हावं, या शब्दांनी मन मोकळा आपलं करावं. असं त्यावेळेस काही एवढं सुचत नव्हतं, कुठेतरी हुरहुर वाटतच होती. तर छान बड्डे सेलिब्रेशन केलं, खूप छान आठवणी जपून ठेवल्या. फोटो काढल्यामुळे ते आठवणी राहिल्या. म्हणजे तुमच्याशी ते फोटो मी शेअर करू शकले. तेव्हा जर ते फोटो काढलेच नसते तर आज ते फोटो मी तुमच्याशी शेअर करू शकले नसते. जेव्हा केव्हा मला तेव्हाची आठवण येतं ना, तेव्हा मी अल्बम उघडून बसते आणि माझ्या जुन्या आठवणींना उजाळा देत असते बरं का. तर छान पद्धतीने बड्डे सेलिब्रेशन झाला आणि अगदी दुसऱ्या दिवशी नवरदेवाच्या घरी पाहायला जाण्याचा कार्यक्रम ठरला. तर आता चुलता चुलती, माझे पुण्याच्या आत्या मामा, माझे आई वडील, माझे नगरच्या आत्याचे जावई, परत दाजी, असे एवढे सगळे नवरदेवाचं घरदार पाहण्यासाठी जायचं ठरलं. तर ते गेल्यावर पण तिथे खूप छान किस्सा घडला. तो किस्सा ऐकून आहे ना, मला तर एवढे हसू आलं होतं ना, तुम्हाला सुद्धा आहे ना खूप हसू येईल. तर तो किस्सा ऐकण्यासाठी तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आमच्या लग्नाची स्टोरी ऐकायला मज्जा येते की नाही कमेंट करून मला नक्की सांगा बरं का. चला मग, तुमच्याशी गप्पा मारता मारता मी छान आता उन्हाळा लागलाच आहे, तर ताकाची रेसिपी शेअर केली आहे. तर एकदा या पद्धतीने ताक बनवून नक्की बघा आणि छान उन्हाळा आणि त्याच्यासोबत ताक एन्जॉय करा. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.